जय शिवराय. जलमेव यस्य बलमेव तस्य पासून सुरू झालेला प्रवास आज 96 वर्णापर्यंत पोहोचला. याचं संपूर्ण श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. कुंभलजी जे म्हणाले, होर्मुजच्या खाडीचा जो उल्लेख केला गेला, आज जगाचा 80% व्यापार हा समुद्री मार्गाने होत असताना समुद्र आमचा आहे, हा किनारा जसा आमचा आहे तसा समुद्रही आमचा आहे, हे आजपासून 350 वर्षापूर्वी त्या काळातल्या सर्वोच्च सागरी सत्तांना ठणकावून सांगणारी एकच शक्ती होती. आणि हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर तो विचार करणं आणि तो अंमलात आणणं ज्या राजांनी केलं ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. वास्तविक पाहायला गेलं तर भारतावर झालेलं पौराणिक काळापासून आजपर्यंतचं प्रत्येक प्रमुख आक्रमण हे समुद्री मार्गाने झालंय. मग रावणाचं आक्रमण असो, RDX शेखाडीला उतरणं असो, का परवाचा आलेला कसाब असो, आणि त्यावेळेला आजपासून 350 वर्षापूर्वी सागरी सीमा किती महत्वाची आहे याचा विचार करणारी अवघ्या भारतखंडामध्ये म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि बर्मा या संपूर्ण क्षेत्रामध्ये विचार करणारी जर एक सत्ता असेल तर ती फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य होतं. आणि मला आज सुद्धा अंगावर रोमांच येतात ते सांगताना की अनेक ज्ञात अज्ञात वीरांमुळे ते आरमार उभं राहिलं. दिग्पालजी, एकच मिनिटं बोलतो. काही वर्षापूर्वी सुनामी आली होती आपल्या इथे, आणि त्या सुनामीच्या वेळेला अंदमान निकोबार बेटांवरून काही लोकांना एअरलिफ्ट केलं गेलं. एअरलिफ्ट होत असताना माणूस स्वतःच्या बद्दल त्याला शाश्वती नसते की तिथे परत जाईल की नाही. अशा वेळेला आपली सर्वात महत्वाची जी चीज वस्तू असतो ती उचलून निघतो. तिथल्या काही आदिवासींनी त्यांचे देव उचलले. आपल्याला आश्चर्य वाटेल, आज सुद्धा मला सांगताना अंगावर काटा आलाय. त्या आदिवासींनी जेव्हा ते देव उचलले त्यात टाक होते, खंडोबाचा टाक होता आणि भवानीचा टाक होता. आणि त्यांना एअरलिफ्ट करणारा मनुष्य हा महाराष्ट्रीयन होता. त्यामुळे त्यांनी ते टाक ओळखले. त्यांना विचारलं की हे काय आहे. त्यामुळे माहिती नाही, आमच्या पूर्वजांपासूनचे आहेत. 350 वर्षापूर्वी इंग्रज ह्या मार्गाने येतात म्हणून पाठलाग करत मराठ्यांची काही गलबतं गेली. ती त्या अंदमानमध्ये राहिली. मध्ये सगळी सत्ता बदलली, त्यांना बॅकअप मिळाला नाही आणि 350 वर्ष ते लोक तिथे अडकून पडले. आणि त्या आदिवासींचं नाव, ते जारवा वगैरे ज्या कम्युनिटीज तिथे आहेत तशा आदिवासींसारखं ते जीवन जगले. त्यांना ते एअरलिफ्ट करेपर्यंत ते पश्चिम किनाऱ्याशी त्यांचा काही संबंध आहे हे त्याही लोकांना लक्षात राहिलेलं नव्हतं. काळ पुन्हा वळून येतो. तो कोणीतरी महाराष्ट्रीयन पायलट त्यांना तिथून बाहेर काढणारा निघाला. आणखीन त्यामुळे कळलं की आपल्या पूर्वजांचा पराक्रम. आज आपल्याला GPS, मला अलिबागवरून येताना थोडासा वेळ लागत होता, तर कोणीतरी विचारलं किती मिनिट लागणार आहेत. 350 वर्षापूर्वी जेव्हा दिशादर्शन फक्त ताऱ्यांच्या किंवा सूर्यचंद्राच्या भरोशावर असायचं, त्यावेळेला आपले पूर्वज राजाच्या ध्येयाकरता एका अनंताच्या प्रवासाला निघून गेले की तिथून परतच आले नाहीत. ते फक्त राजाच्या शब्दाकरता गेले. आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांमुळे आज आपल्याला चांगले दिवस दिसतात. त्या सर्वांच्या स्मृतीमध्ये हे पुष्प असेल. आणि मला आशा आहे आणि मला खात्री आहे की दिग्पालजींचे आजपर्यंतचे चित्रपट जसे उत्तम झालेले आहेत आणि त्यांना रसिकांचा प्रतिसाद मिळालेला आहे, दर्या भावानी त्याच प्रकारे पुन्हा एकदा रसिकांसाठी एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून सिद्ध होईल. शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं हे जे आपलं पुष्प आहे ते नक्कीच महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा उत्तम प्रकारे नाव कमवेल. एवढंच बोलतो. आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. जय शिवराय.